तर गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली संभाजीनगर पाणी पुरवठा योजना काही गेल्या मार्गी लागत नाहीये। यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना झापलेला आहे। योजना पूर्ण करण्यासाठी फडणवीसांनी ऑक्टोबर महिन्याची डेडलाईन दिली, मात्र डेडलाईन देऊनही योजनेची कामं पूर्ण झाली नाही। कंत्राटदार कामं करत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करा अशी कानउघाडणी फडणवीसांनी केली। अधिकाऱ्यांनी आपली टास्क फोर्स तयार करून कामाला लागण्याची सूचना फडणवीसांकडून देण्यात आली आहे। दरम्यान संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना नेमकी काय एकदा बघूया। छत्रपती संभाजीनगर शहरासाठी 2740 कोटी रुपयांची समांतर पाणी पुरवठा योजना। अनेक वर्षांपासून योजनेचं काम प्रलंबित आहे। सध्या 50 वर्षांपूर्वीच्या जलवाहिनीवर शहराला पाणी पुरवठा होतोय। 1200 ते 700 मिलीमीटर जलवाहिन्यांवर या संपूर्ण शहराची तहान भागवली जाते। दोन्ही जलवाहिन्यांचं आयुष्य संपल्यानं सतत जलवाहिनी फुटण्याचे प्रकार समोर येतात। शहरातील अनेक भागांमध्ये तर 10 ते 11 दिवसांनी पाणी येतं। वाढलेली लोकसंख्या, क्षमतेपेक्षा जास्त मागणीमुळे शहरात पाणीचं चित्र आहे। सध्या शहरात 1,28,000 नळ कनेक्शन्स आहेत। शहराची रोजची पाण्याची गरज 280 MLD एवढी आहे। सध्या होणारा पाणी पुरवठा दररोज 130 MLD। डिसेंबर 2026 पर्यंत योजना पूर्ण करण्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ऑक्टोबर 2025 ची डेडलाईन दिली। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। सागर, संभाजीनगर इथल्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री गाथेची गृहीतक घेतली। विशेष म्हणजे गेले अनेक वर्ष ही योजना जी आहे ते पूर्ण होताना दिसत नाहीये। यामुळे राज्याचं तर काही तांत्रिक कारणांमुळे सागर आपल्याशी संपर्क होऊ शकत नाहीये। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊया तुमच्याकडनं। तुर्तास धन्यवाद।